नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? अपेक्षा करते की खूप मजेत असणार. तुमचं आपल्या हॅपी होम विथ सोनाली या यूट्यूब चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत करते. तर चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. थंबनेल तर तुम्ही बघितलीच असेल. तर सगळेच जण या गोष्टीला रिलेट करतीलच. ज्याही गृहिणी माझा आज व्हिडिओ बघत असतील त्या माझ्या सगळ्या गोष्टींना रिलेट करतीलच. तर बघा, आपण संध्याकाळी जर घराबाहेर पडत असलो तर छान अशी तयारी करतो, साडी नेसतो किंवा छान असे ड्रेस घालतो, मेकअप करतो. जे जसं घरामध्ये राहत असतो तसे राहत नाही, बाहेर जाताना छान असे रेडी होतो. तर सोसायटीला फक्त आपण रेडी होऊन घराबाहेर चाललो आहे हेच दिसत असतं. किंवा बऱ्याच फॅमिलींना सतत घराबाहेर पडावं लागतं. त्यांचे रिलेटिव्ह जास्त असतात किंवा त्यांच्या ओळखी जास्त असतात. कार्यक्रमांना, कोणाच्या बड्डे पार्टीला हे बाहेर सतत पडत असतात. त्यावेळी ती गृहिणी छान रेडी होऊन बाहेर पडते. तर सोसायटीला फक्त तिचं छान रेडी होऊन घराबाहेर पडणंच दिसत असतं, पण त्यामागची खरी मेहनत कोणाला दिसत नाही. तर आजचं व्हिडिओ याच गोष्टीवरती आहे की आपण घराबाहेर छान रेडी होऊन पडत असतो, पण त्यामागची खरी मेहनत आपली काय असते. तर मला संध्याकाळी 6 वाजता आज घराबाहेर जायचं आहे. पूर्ण फॅमिलीसह आम्ही घराबाहेर जाणार आहोत. तर त्यासाठी बघा, मी 4 वाजताच आज मस्तपैकी छान असं आधी चहा घेतला आणि अजून तर मी रेडीसुद्धा झालेली नाही आहे, तयारीही केली नाही, हातपायही धुतलेले नाही आहे. त्याच्या आधीच मी कामांना सुरुवात करून दिली आहे. आजचा मेनू पुरी बटाटा भाजी, वांगा बटाटा भाजी आणि बासुंदी असा आहे. तर जर मी 6 वाजता घराबाहेर पडणार आहे, घरी मी 8, 8:30, 9 वाजता घरी येणार आहे. तर आल्यानंतर मी काय स्वयंपाकाला सुरुवात करणार? आणि बाहेरून आल्यानंतर आपण थकूनसुद्धा गेलेलो असतो. तर थकल्यानंतर आपण काय सुरुवात करणार आहे? तर आपण काय करतो, मग खिचडी, सोपा पर्याय म्हणजे डाळ भात किंवा खिचडी करतो. पण सतत मग ज्या घरात लहान मुलांना खिचडी आवडत नसेल तर त्या आईला घरातून स्वयंपाक करून किंवा पूर्ण स्वयंपाक करून किंवा अर्धा स्वयंपाक करूनच घराबाहेर पडावं लागतं. तर माझीही तशीच गोष्ट आहे. माझ्या मुलांना खिचडी आवडत नाही. मला तर फार आवडते, पण मुलांना आवडत नसल्यामुळे भाजी पोळी काहीतरी करून घराबाहेरच निघावं लागतं. तर आज पुरी भाजीचा मेनू याकरता आहे की आज 26 जानेवारी आहे. 26 जानेवारी आहे, सगळ्यांना घरात सुट्टी आहे, पण मला नाही आहे. त्यांना सुट्टी असल्यामुळे छान मेनू तर घरात व्हायलाच हवा ना. मग छान मेनू आजचा हाच आहे की पुरी, वांगा बटाट्याची भाजी आणि बासुंदी मी करणार आहे. 6 वाजता घराबाहेरही पडायचं आहे आणि त्याआधी आराध्याची छान अशी तयारीसुद्धा करायची आहे, कारण की तिचा डान्स परफॉर्मन्स आहे. ज्या कार्यक्रमाला चाललो आहे तिथं ती डान्स करणार आहे म्हणून. तर मी सगळ्यात आधी पुरींचे पीठ भिजवून घेतले आणि पुऱ्या लाटण्यासाठी खास करून आराध्याची थोडी मेहनत घेतली. अर्ध्या मी लाटल्या, अर्ध्या तिने लाटल्या. ती आवडीने करत असते म्हणून मी तिला सांगते. नाही तर असं नाही आहे की मी तिला जबरदस्तीने बसवते करायला, असं नाही. तीही आवडीने बसते. आणि मला थोडेसे शेंगदाण्याचे लाडूसुद्धा करून न्यायचे आहेत कार्यक्रमाच्या ठिकाणी. 4-5च न्यायचे आहेत, पण थोडेसे मुलंही घरी खातील म्हणून मी आज पहिल्यांदा शेंगदाण्याचे लाडू बनवत आहे. पण शेंगदाण्याच्या कूटपासून मी बनवते, पूर्ण शेंगदाण्यापासून नाही. तर गुळाचा पाक करून घेतला, शेंगदाणे भाजून मस्त बारीक करून घेतले आणि त्या पाकामध्ये ते शेंगदाण्याचं कूट टाकून आता लाडू वाळून घेत आहे. जिथे घेऊन जायचे आहेत ना, तर मग कसं वाटतं आपल्याला की आपलेही लाडू छानच व्हायला पाहिजे, म्हणून मी थोडंसं त्याला वेळ देऊन करून घेत आहे. नाही तर ते खूप अवघड काम नाही आहे. मस्त छान असे मध्यम आकाराचे लाडू मी करून घेतले आणि आता पुढच्या कामांना सुरुवात करते. तर बघा, घराबाहेर जेव्हा आपण पडत असतो किंवा आता रात्रीच आपण घरी येणार असलो तर घरातील 90% कामं करून घेण्याचाच मी प्रयत्न करत असते, कारण की घरी आल्यानंतर आपल्यात अशी कॅपॅसिटी नाही राहत की आपण घरातला आता पूर्ण पसाराही आवरायचा आणि बाहेरून आल्यानंतर आपणही स्वतः कपडे बदलतो, ज्वेलरी काढतो, मुलांचे कपडे बदलतो. मुलांनी काही ज्वेलरी घातलेल्या असतील तर त्या सगळ्या एकत्र करतो. तर तोही घरात पसारा होतो आणि आपण जर घराच्या बाहेर जाताना आधीच जर 50% पसारा घरीच तसाच सोडून गेलो तर आल्यानंतर किती पसारा होईल. आणि तर माझं तर असं आहे, तर माझं जेवणात सुद्धा मन लागणार नाही. ही गोष्ट चुकीची आहे, मला माहिती आहे, पण मला तर ही सवयच पडलेली आहे की घरात जर पसारा असला तर मला भूकसुद्धा लागत नाही. म्हणून मी लवकरच कामांना सुरुवात करते. तुम्ही म्हणणार की 6 वाजता निघायचं तू एवढी 4 वाजता कामांना सुरुवात करते. तर बघा, मला अशी आराध्याची तयारीसुद्धा करून द्यायची. तिचे त्या केसांना मी ते गंगावन लावलं, खूप टाईम
टाईम गेला त्याच्यामध्ये. ते कधी याच्या आधी लावलेलं नव्हतं, ते लावण्यासाठी बराच वेळ गेला. ज्वेलरी चेक करते की तिला कोणती छान दिसते कोणती नाही, ही काढा ती घाला, त्याच्यात बराचसा वेळ गेला. ज्वेलरी काढून ठेवलेल्या होत्या मी आधीच. ते काम बरं मी सकाळीच 26 जानेवारीच्या दिवशी म्हणजे सकाळीच ते काम करून ठेवलेलं होतं की ज्वेलरी मी आधीच काढून ठेवलेली होती. कोणता ड्रेस घालायचा आहे तेही आधीच काढलेलं होतं. बघा फायनल लुक असा तयार झालेला आहे आराध्याचा. छान अशी तयार झालेली आहे. ड्रेस तिचाच आहे स्वतःचा. असे ड्रेस घेतलेले बघा मुलांना बऱ्याच वेळा खूप फंक्शनला उपयोगी पडत असतात. म्हणून मुली जर असतील तुमच्या घरातही तर असे ड्रेस घेऊन ठेवायचे. सतत आपल्याला रेंटने आणावे लागत नाही. मग आता पुऱ्याही झाल्या होत्या, घरं झाडून झाले होते. आता मी आराध्याला छान असं तयार केलं आणि तिला कार्यक्रमाच्या ठिकाणी सुद्धा सोडून आलेली आहे. आणि आल्यानंतर मग मी कपडे बदलले. मीही छान अशी साडी वेअर केली. पण बघा अजूनही तयारीला वेळ भेटलेला नाही आहे. आता आधी बासुंदी तयार करून घेत आहे. तर बासुंदी तयार करून घेते मी आणि त्यानंतर मला कपडे काढून आणायचे आहेत, जे सकाळी वाळत घातलेले होते. सध्या जास्त ऊनच पडत नाही आहे, त्याच्यामुळे ते कपडेसुद्धा लवकर सुकत नाही आहे. तर ते सुकलेले कपडे घड्या करून जाईल आणि मग मी माझं स्वतःची तयारी करायला घेईल. छान अशी बासुंदी तयार झालेली आहे. आराध्यालाही तयारी करून सोडून आलेली आहे. घरातला जवळजवळ 80% पसारा मी आवरून घेतलेला आहे. आणि आता सगळ्यात जास्त म्हणजे आराध्या गेली आहे तर रियांशची तयारी करून देते. तो तयारीला अजिबात ऐकत नाही, तर तोही इकडे तिकडे पळतो तयारी करताना. आणि बॉडी लोशन वगैरे त्याला लावायला आवडतच नाही. आणि मी जे लाडू बनवलेले तो खात आहे. त्याला खूपच आवडले लाडू. तो सतत तेच सांगतोय की आई लाडू खूपच छान तयार झालेले आहेत असं. आणि आता मी स्वतःची तयारी करायला घेत आहे. तर एवढे सगळे कष्ट करून एवढं सगळं मेहनत करून आपण घराबाहेर पडत असतो, म्हणून आपणही छान रेडी व्हायलाच पाहिजे. सगळ्यांची तयारी केल्यानंतर आता मी माझी तयारी करायला घेते. प्रत्येक वेळेस असं होतं की माझं घरातलं सगळं आवरूनही झालेलं असतं, स्वतःची तयारी करायला घेते, त्याच वेळी का टायमिंग संपून जातो की घराच्या बाहेर पडायचा टाईम जवळजवळ येत असतो आणि माझी खूप धावपळ होत असते. त्या धावपळीतच मी कॅमेरा ऑन करून दिलेला होता. आणि आता मी सिंपल तयार होते. मी प्रत्येक वेळेस खूप मेकअप करत नाही. मी तुम्हाला सांगितलं ना माझ्यासाठी ती अवघड गोष्ट आहे म्हणून. पण आता मी सवय करते. माझं सिंपल मेकअप असाच असतो की मी लिपस्टिक लावते, पावडर लावते आणि सिंदूर लावते आणि छान असा क्लचर लावते मॅचिंग. बघा माझी ही तयारी झालेली आहे. तर मैत्रिणींनो, की सोसायटीच्या शब्दांना कंटाळून आपण रेडी व्हायचं नाही असं कधीच नसतं. छान छान रेडी होत जा, बाहेर जात जा आणि त्याचबरोबर आपल्या घराकडेही लक्ष देत जा आणि स्वतःकडेही लक्ष देत जा, असं माझं पर्सनल म्हणणं आहे. आणि हे ब्लाऊज खूपच छान आहे. बऱ्याच साडींवरती वेअर करता येतं. लिंक हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली राहील, नक्की चेक करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. काळजी घ्या. बाय.